हॅलो, नमस्कार. दिलीप देशपांडे तुमच्यासाठी काही जोक्स घेऊन आलो. तर हे जोक्स पहा. पहिला विनोद असा आहे की एक महिला एका मोठ्या दुकानात गेली. स्टोअर असतो ना, डिपार्टमेंट स्टोअर्स मोठं असं. तर तिथं गेली आणि तिला त्या दुकानदाराला 8-10 सामानाच्या वस्तू दिल्या आणि ती म्हणली एवढं सामान द्या, पैसे पुन्हा पाठवून देईन. तर त्या दुकानदारानं सांगितलं, नो मॅडम, नो, हा बोर्ड वाचा. असं म्हणून त्या दुकानदारानं तिला बोर्ड दाखवला. तो बोर्ड होता, आज रोख उद्या उधार. आज रोख उद्या उधार. तर दुकानदार म्हणलं, वाचला का तो बोर्ड? सामान नेण्याच्या आधी तो बोर्ड वाचा, आज रोख उद्या उधार. तर ते वाचून ती महिला म्हणाली, अहो, हा बोर्ड तर मी कालच वाचला होता की आज रोख उद्या उधार. हा बोर्ड मी काल वाचला म्हणून मी आज उधार सामान न्यायला आले. आता हा दुसरा विनोद बघा. एक लहान मुलगा आपल्या मित्राला सांगत होता, काल आमच्या घरात माझ्या आईचं आणि बाबांचं जातीय युद्ध सुरू झालं. तर त्याच्या मित्राला नवल वाटलं, आई बाबांचं जातीय युद्ध म्हणजे कसं रे? असं कसं म्हणायलास? आई वडिलांचं जातीय युद्ध कसं होईल? तर त्या मुलानं उत्तर दिलं, अरे, जातीय युद्ध म्हणजे काल माझे बाबा स्त्री जातीचा उद्धार करीत होते, फडफड बोलत होते, आणि माझी आई पुरुष जातीला फडफड बोलत होती. म्हणजे जातीयवाचक भांडणे दोघांचे सुरू झाले. आता हा तिसरा विनोद पहा. एक माणूस समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना त्याच्या पायाला एक बाटली लागली. त्यानं ती घाईघाईत बाटली उघडली, बुच उघडलं आणि पाहिलं तर बाटलीतून एक राक्षस बाहेर आला. तीच गोष्ट. तो राक्षस म्हणाला, सलाम हुजूर, बोला काय पाहिजे, हुकूम काय सांगा. तर तो माणूस म्हणाला, हां, तूच का तो बाटलीतला राक्षस? बरं, मला एक मुलगी पाहिजे लग्नासाठी. मी सांगेल तशी मुलगी मला देतोस का बघ. तर तो राक्षस म्हणाला, हो आका मेरे हुजूर, तुम्हाला कशी मुलगी पाहिजे सांगा. तर तो तरुण म्हणाला, मला म्हणजे दिसायला अगदी सुंदर अशी माधुरी दीक्षितसारखी असावी. त्यानंतर शरीराने अगदी नाजूक अशी करिश्मा कपूरसारखी असावी. आणि पाहता क्षणीच भुरळ पडावी अशी ती वर्षा उजगावकरसारखी असावी. अशी मुलगी मला पाहिजे. तर ते ऐकून तो राक्षस म्हणाला, माफ करा, हे तिन्ही तुम्हाला कुणीच देऊ शकणार नाही. तुम्ही मला पुन्हा परत त्या बाटलीत घाला, माझं काही म्हणणं नाही.